सेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी त्याच्यामध्ये काय काय येतं? सहाय्यक कक्षा अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, मुद्रांक निरीक्षक. तर यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अर्थसहाय्य देत आहेत. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टावर तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन परिपत्रक आलेलं आहे. या ठिकाणी बघा, अमृत तर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा या ठिकाणी 2023 उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी सेवेमध्ये मुख्य परीक्षा 2023 उत्तीर्ण केली आहे, अशा उमेदवारांना मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी पैसे भेटत आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवा. तर आपण हे सगळं बघणार आहोत. या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला पैसे भेटणार आहेत, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. या ठिकाणी चला, या ठिकाणी बघा, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे अमृत तर्फे राज्यातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एमपीएससीच्या विविध तांत्रिक सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी, विविध तांत्रिक परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य सन 2024-25 योजना राबविण्यात येत आहे. सन 2024 किंवा 25 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी संबंधितांनी www.mahamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा. अर्ज सादर करण्यापूर्वी सूचनांचं पालन करावं. सदर योजना ही भविष्यामध्ये कोणतीही सूचना केवळ अमृतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार, वृत्तपत्रात जाहिरात दिली जाणार नाही, याची नोंद घ्या. योजनेच्या अधिक माहितीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही शंका असेल तर त्यांच्या कार्यालयाला संपर्क साधायचा आहे. आता या योजनेमध्ये अर्ज घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच मागवलाय. अर्जाच्या प्रती सोबत आवश्यक कागदपत्रे स्वयं साक्षांकित करून अमृतच्या पत्त्यावर टपालाने अथवा प्रत्यक्ष सादर करणे तुम्हाला बंधनकारक आहे. म्हणजे हार्ड कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन द्यायची आहे. कार्यालयाचा पत्ता बघा, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, 5वा मजला, औंध, पुणे. ठीक आहे, पुण्यामध्ये आहे हे. ऑनलाईन संकेतस्थळावर या ठिकाणी बघा, अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो आहे 20/3/2025. लक्षात घ्या, अजून डेट बाकी आहे. ऑनलाईन अर्जाची प्रत व अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयंसाक्षित प्रत म्हणजे हार्ड कॉपी अमृत संस्थेत पाठवण्याचा अंतिम दिनांक हा 27/3/2025 संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे. या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रबोधिनी अमृत, महाराष्ट्र राज्य, पुणे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला जे विद्यार्थी 2023 ची मुख्य परीक्षा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये पास झालेत त्यांना या ठिकाणी पूर्वतयारीसाठी मुलाखतीच्या अर्थसहाय्य देण्यात आहे. आता किती अर्थसहाय्य आपण ते बघणार आहोत. या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्वाची सगळ्यात माहिती मी शेवटला सांगणार आहे. या ठिकाणी बघा, एमपीएससीच्या या अमृत वेबसाईटवरती तुम्हाला यायचंय, mahamrut.org.in वरती. योजनेमध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, खूप साऱ्या योजना आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी. फक्त या ठिकाणी यामध्येच आहे, या ठिकाणी एमपीएससीची मुख्य परीक्षा कोणती, जी अभियांत्रिकीची मुख्य परीक्षा आहे. तर याच्यामध्ये बघा, त्यांनी दिलेलं आहे की उत्तीर्ण होऊन राज्य शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्याच्या पदावर पदस्थापना मिळण्यास प्रशासनातील सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ते म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र झालेत किंवा या ठिकाणी जर तुम्ही प्री पास झाले असाल आणि मेन साठी या ठिकाणी पात्र असाल तरीही तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी कशासाठी ते भेटतंय, तर आपण ते सगळ्यात शेवटी बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाची माहिती सांगणार आहे. या ठिकाणी बघा, लाभाचं स्वरूप दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं बघा, लाभाचं स्वरूप आहे आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नमूद केलेल्या राजपत्रित मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी रक्कम 15,000 रुपये. लक्षात घ्या, अक्षरी 15,000 रुपये फक्त प्रति लाभार्थी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर नमूद केलेल्या राजपत्रित सेवा मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी म्हणजे लक्षात घ्या, फक्त मुख्य नाही तर तुम्ही जर पूर्व तयारी करीत असाल म्हणजे या ठिकाणी मुलाखतीच्या पूर्व तयारी करत असाल तर तुम्हाला 10,000 रुपये सुद्धा या ठिकाणी भेटणार आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर नमूद केलेल्या अराजपत्रित, आता ह्या राजपत्रित झाल्या, अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी रक्कम 10,000 रुपये प्रति लाभार्थी तुम्हाला देण्यात येणार. त्याचप्रमाणे अराजपत्रित सेवा मुलाखती असेल तर तुम्हाला 5,000 रुपये पर्यंतच या ठिकाणी लाभार्थी भेटणार आहेत.
तर मित्रांनो, हे जे लाभ द्यायले ते खरंच आहे, या ठिकाणी कोणताही फेक न्यूज नाही आहेत या. तर या अमृतच्या संशोधन या प्रबोधिनीमध्ये म्हणजे या वेबसाईटवर येऊन तुम्ही या ठिकाणी तिथंच अर्ज करा म्हणून याच्यावरती क्लिक करू शकतात. तुम्हाला पूर्ण प्रोसेस बघायची असेल तर त्याचा एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती खूप आधी टाकलेला आहे. या ठिकाणी बघा, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना 15,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार, ही अपडेट टाकलेली होईल, लगेच चेक करा. तर याच्यामध्ये मी टोटल प्रोसिजर दिलेली आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. या ठिकाणी बघा, तुम्हाला एक महत्वाची शेवटला माहिती सांगायची होती. या व्यतिरिक्त हे तर झालं फक्त या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकीसाठी आलेलं आहे, मुख्य परीक्षा पास झाले. इतर कोणत्या एक्झामसाठी अजून परत या ठिकाणी भेटत आहे तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पदे या ठिकाणी राज्यसेवेला भेटतंय. लक्षात घ्या, तुम्हाला महत्वाचं आहे खूप. या ठिकाणी बघा, राज्यसेवेला भेटतंय, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र सेवाला भेटतंय, अन्न व औषध प्रशासकीय सेवामध्ये सुद्धा भेटत आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही प्री पास केली किंवा मेन पास करून पुढे जात असाल, या ठिकाणी प्री पास केल्यावर मेनसाठी आणि मेन पास केल्यावर या ठिकाणी मुलाखतीसाठी तुम्हाला या ठिकाणी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध तांत्रिक सेवा राजपत्रित पदे. ठीक आहे, कोणती कोणती आहेत? प्री आणि मेन हे दोन्ही पण राहणार. हा क्रायटेरिया सर्वांसाठी. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र वन सेवा आणि महाराष्ट्र कृषी सेवा. तर या 6ला राजपत्रित पदामध्ये या ठिकाणी तांत्रिक याच्यामध्ये प्री आणि मेन्सला सुद्धा अर्थसहाय्य देत आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग याच्यामध्ये प्री असेल किंवा मेन असेल म्हणजे काय, प्री पास झालात मेनसाठी अर्थसहाय्य भेटतंय, मेन्स पास झालात तर मुलाखत असेल तर त्यासाठी अर्थसहाय्य भेटत आहे. तर यानंतर बघा, अजून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी त्याच्यामध्ये काय काय येतं? सहाय्यक कक्षा अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, मुद्रांक निरीक्षक. तर यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अर्थसहाय्य देत आहेत. म्हणजे प्री साठी तर देतात, पण या ठिकाणी जर प्री पास करून मुख्यसाठी तुम्ही गेला असाल किंवा मुख्य पास करून या ठिकाणी ओरल असेल जसं की पोलीस उपनिरीक्षला असते, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येत आहे. त्याची सर्व माहिती ही या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही याच्यामध्ये येऊन सर्व माहिती पूर्णपणे एमपीएससी करत असाल तर एमपीएससी साठी, यूपीएससी करत असाल तर यूपीएससी साठी सुद्धा आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा. याच्या ठिकाणी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.